24 आणि 25 तारखेला पुण्यात धोधो पाऊस पडला. त्या धोधो पावसामुळं पुण्यात इतका पूर आला की घरे, जनावरं, घरातली भांडी कुंडी आणि काहींना अक्षरशः प्राण गमवावे लागले. पण असंच काही पुण्यात पाऊस पडल्यानंतर राजकीय पाऊस पडायला सुरुवात झाली. पुण्यात पाऊस पडून गेला. अनेक पुढाऱ्यांनी पुण्याचे दौरे केले. त्यामध्ये राज ठाकरे पुण्याची पूर परिस्थिती पाहण्यासाठी आले होते. त्यांनी पुण्यातली सगळी पूर परिस्थिती पाहिली आणि त्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषद राज ठाकरेंनी पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देत होते. तेवढ्यात एका पत्रकाराने प्रश्न विचारला की पुण्याच्या परिस्थितीला अवलंबून कोण आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या स्टाईलमध्ये सांगितलं की पुण्यात राजकीय पुढारी, सरकारी अधिकारी हे याला अवलंबून आहेत. आणि त्यांनी म्हटलं की राज्याला 2 उपमुख्यमंत्री मिळालेत, त्यामध्ये एक उपमुख्यमंत्री पुण्याचेच आहेत. आणि ते असे म्हणून गेले की अजित पवार पुण्यात नसताना धरणं भरली कशी, असा खोचक टोला राज ठाकरेंनी त्यांनी लगावला. अजित पवार पुण्यात नसताना धरणं भरली कशी ह्याच्या मागे एक अर्थ दडलाय. कारण 10-12 वर्षापूर्वी अजितदादा पवार यांनी एक वक्तव्य केलं होतं. एक शेतकरी आंदोलनाला बसला होता कारण त्याचं म्हणणं होतं की आमच्या भागाला पाणी सोडा. त्यावेळेस अजित पवार उपमुख्यमंत्रीच होते आणि त्यांचे सत्तेत असा एकदम दबदबा होता. त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत असल्यामुळे ते काही वेगळ्याच हवेत होते. त्यामुळे अजित पवार भाषणात बोलता बोलता असं बोलून गेले की अरे धरणात पाणीच नाही तर काय मुतायचं का काय, असं बोलून गेले. त्यावेळेस अजित पवारांना एवढी टीका सोसावी लागली. त्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळावर जाऊन प्रायचित्त केलं आणि इथून पुढे मी बोलताना जपून बोलेल अशी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला माफी मागितली. याचाच आधार घेऊन राज ठाकरेंनी आता अजित पवार पुण्यात नसताना धरणं भरली कशी असा खोचक टोला लगावला. त्यांनी हा टोला लगावला त्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटावे लागले. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी याचाच आधार घेऊन राज ठाकरेंना सुपारी बहाद्दर म्हटले. मिटकरी असे का म्हटले असावेत? त्यांचं असं म्हणणं होतं की राज ठाकरे सुपारी घेऊन आंदोलन करतात. म्हणजे त्यांनी टोल नाक्याचं आंदोलन घेतलं, त्यानंतर त्यांनी मशिदीवरच्या भोंग्याचं आंदोलन घेतलं आणि हे आंदोलन त्यांनी कधीच पूर्ण केले नाहीत असं अमोल मिटकरी म्हणले. तर अशा सुपारी घेणाऱ्या माणसाने आमच्या नेत्यावर बोलू नये, म्हणजे अजितदादा पवार बोलू नये असे अमोल मिटकरी म्हटले. अमोल मिटकरी असे म्हटले त्यात एकच राडा उठला. आता अमोल मिटकरी असे म्हटल्यावर मनसेचे कार्यकर्ते गप्प बसतील का? त्यामध्ये ठाण्याचे अविनाश जाधव असतील, पुण्याचे आशिष साबळे असतील, यांनी अमोल मिटकरींना मारण्याची भाषा केली. मारण्याची म्हणजे जीव मारण्याची नाही, त्यांनी पुण्यात आले तर चोप देण्याची. आणि अविनाश जाधव म्हणले हे जर मुंबईत किंवा ठाण्यात आले तर त्यांना चोप दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण अजित पवार आणि राज ठाकरे हे महाराष्ट्रातील एक मोठे नेते आहेत. त्यांनी एकमेकावर टीका केली तर ती चालू शकते, पण कुठल्याही कार्यकर्त्याने आमच्या नेत्यावर बोलायचं नाही असा सज्जड दम ह्या दोन्ही मनसेच्या नेत्यांनी भरला. त्यानुसार अकोल्यातील काही मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यांची गाडीची काच वगैरे सगळी फोडून टाकण्यात आली आणि असे राजकीय पडसाद उमटवायला लागले. नुकतेच मनसेने महाराष्ट्रात स्वबळावर लढण्याचा नारा दिला. राज ठाकरेंच्या भाषणातून एक वाटत होतं की ते भाजप असो, शिंदे गट असो किंवा अजितदादा गट असो किंवा महाविकास आघाडी असो, यांना टक्कर देत, यांना शिंगावर घेत यांनी सुरुवात केली. पत्रकार परिषद पुण्याची पूर परिस्थिती करत असताना ही राजकीय सुरुवात होती का असे जाणकाराचे म्हणणे आहे. त्यानुसार हा राड्याला सुरुवात झाली का? एकीकडे पूर परिस्थिती, एकीकडे राजकीय डारा, ह्याचपर्यंत शक्य काही झालेलं नाही. राजकारण राजकारणाच्या दिशेने चालतं, परिस्थितीच्या दिशेने चालते, सामान्य माणूस मध्ये भरला जातो. यामध्ये अशीच एक कार्यकर्त्याची व्यथा आहे ज्याचं नाव आहे जय मालुकर. त्याने आता अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला केला होता. त्या हल्ल्यानंतर काही तासातच तो मृत्युमुखी पडला. असं कारण सांगण्यात येतं की त्याच्या छातीत दुःख लागलं आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला एका सामान्य कार्यकर्त्याचा. नेता राहिला बाजूला, दुसरा नेता राहिला बाजूला, पण भरडला जातो तो एक कार्यकर्ता. कारण रस्त्यावरची लढाई हा कार्यकर्ताच लढत असतो. नेता आपल्या एसीत बसून जगत असतो, पण कार्यकर्त्याला जीव गमावा लागतो. तो कार्यकर्ता कोणाच्या तरी घरचा आधार असतो, तो कार्यकर्ता कोणाला तरी आधार देणारा असतो, त्याच्या कुटुंबाला पोसणारा असतो. नेते येतील, सांत्वन व्यक्त करतील, पण तो माणूस परत माघारी येणार नाही. त्याच्या आईबापाचं काय, त्याच्या लेकरांचं काय किंवा त्याच्या भविष्याचं काय ह्याचा विचार कोण करणार नाहीत. एक किरकोळ मदत केली जाईल आणि कालांतराने ही बातमी मागे पडेल. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपल्या नेत्यांच्या बद्दल काही कुणी बोललं तर किती आक्रमक व्हायचं, किती त्यामध्ये वाहून घ्यायचं आणि राजकारणात आपण कसे भरले जातो ह्याच्याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. अमोल मिटकरी आणि मनसेमध्ये जो राडा झाला याची संपूर्ण माहिती दिली. हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश होता की एक राजकारण समजून घेताना
की कशा प्रकारे आपलं राजकारण चाललंय, आपल्या महाराष्ट्राचं राजकारण चाललंय हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि ह्यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन नक्की काय पाहिजे हे सर्वांना लक्षात आलं पाहिजे. सामान्य कार्यकर्त्याचे हाल काय आहेत, सत्तावाल्यांचं काय म्हणणं आहे, विरोधी पक्षवाल्यांचं काय म्हणणं आहे, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कशा पद्धतीचं राजकारण चाललंय हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. एवढी माझी विनंती आहे. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.